वसईमधील ससून वघर गावात रेशन दुकानात निकृष्ट धान्याचं वाटप करण्यात आलंय। धान्यामध्ये खडे आणि उंदराची विष्ठा असल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत। गेल्या अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीने धान्य वितरित केल्याचा आरोप स्थानिक गावकरी महिलांनी केला होता। त्यामुळे हे दुकान बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वारंवार तक्रार करूनही पुरवठा अधिकारी या दुकानदाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत असा आरोपही गावकऱ्यांनी केलेला आहे। नाही होता पुरं नाही खाणार असं धान्य देतात आम्हाला। हे धान्य हे कोण खाणार? आणि टायमावर येत नाही। 12 वाजता येतो राशनला। आम्ही सकाळी कामं टाकून ना अख्खा दिवसभर तिथे जाऊन बसतो उन्हात। खरं म्हणजे पुरवठा अधिकारी जे वसईचे पुरवठा अधिकारी आहेत यांची ही जबाबदारी आहे। त्यांनी ह्या दुकानावर दुर्लक्ष का केलं, का जाणून बुजून केलं? खरं म्हणजे सरकारचं धोरण असतं का जनतेपर्यंत चांगलं धान्य पोचावं, पण अशा अधिकाऱ्यांना आणि या दुकानदारांमुळे धान्य पूर्णपणे पोचत नाही।